काहीतरी खूप छान अनुभव शिकायला मिळाला आणि बऱ्याच गोष्टी नवीन नवीन आपण शिकत जातोय. हे इथे येऊन मला छान वाटलं. मी तृप्ती अभिमन्यू रखते. माझं गिफ्ट आर्टिकल हा बिझनेस आहे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेसच्या नावाने. तर लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला वाटतं की बाबा आपण काहीतरी स्वावलंबी व्हावं. बरोबर. एका खेड्यातनं आलेली मुलगी आणि माझ्या मिस्टरांचा व्यवसाय होता की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. माझ्या नंदेनी सांगितलं की आपण फेसबुकवरती पण असे बरेच ग्रुप आहेत, त्याच्यावरती तू पोस्ट करत राहा, मग तुला हा बिझनेस अजून वाढत जाईल. मी पोस्टिंग करत गेले, तसे तसे कॉन्टॅक्ट वाढत गेले माझे आणि माउथ पब्लिसिटी खूप छान झाली. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ टीरामध्ये. आज आपल्याबरोबर तृप्ती मॅडम आहेत, त्यांचं गिफ्ट आर्टिकल्सचा बिझनेस आहे आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांचे जे बिझनेस आहेत त्याच्याबद्दल आपण खूप काही जाणून घेत आहोत. आज आपण गिफ्ट आर्टिकल्सच्या बिझनेसबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्ते मॅम. नमस्ते. कसे आहात? मस्त. कसं वाटतं आज इथे येऊन? काहीतरी खूप छान अनुभव शिकायला मिळाला आणि बऱ्याच गोष्टी नवीन नवीन आपण शिकत जातोय. हे इथे येऊन मला छान वाटलं. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या. मी तृप्ती अभिमन्यू रखते. माझं गिफ्ट आर्टिकल हा बिझनेस आहे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेसच्या नावाने. 89 शुक्रवार पेठ, पुणे, इथे मी राहते. बर. कधीपासून सुरू केला मॅडम हा बिझनेस? मी 17 वर्ष झाला हा बिझनेस चालू केला. 17 वर्ष? हो. आधी मी अक्कलकोटमध्ये राहायची. जसं लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला वाटतं की बाबा आपण काहीतरी स्वावलंबी व्हावं. बरोबर. एका खेड्यातनं आलेली मुलगी आणि माझ्या मिस्टरांचा व्यवसाय होता की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. हे डोक्यात घेतलं मी आणि आधी ड्रायफ्रूट बॉक्स IT कंपन्यांना सप्लाय करत गेले. मग ते करत करत माझ्या नंदेनी सांगितलं की आपण फेसबुकवरती पण असे बरेच ग्रुप आहेत, त्याच्यावरती तू पोस्ट करत राहा, मग तुला हा बिझनेस अजून वाढत जाईल. मग मी पोस्टिंग करत गेले, तसे तसे कॉन्टॅक्ट वाढत गेले माझे आणि माउथ पब्लिसिटी खूप छान झाली. त्यामुळे ऑर्डर चांगल्या मिळाल्या. कोणते कोणते प्रोडक्ट्स मॅम तुम्ही प्रोव्हाइड करता? ड्रायफ्रूट बॉक्स आहेत, गिफ्ट आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये क्रॉकरी आहे, हॅम्पर्स आहेत, चॉकलेट आहेत, बर्थडे रिटर्न गिफ्ट्स आहेत, उडनच्या वस्तू आहेत, मिरची मसाला आहे, पितळी वस्तू आहेत, व्हाईट मेटल बाउल्स आहेत. अशा बऱ्याच गोष्टी जे कुठे बाजारात लोकांना नवीन मिळतंय, दिसतंय की ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, अरे हे तुझ्याकडे आहे का आणि तू कमी बजेटमध्ये आम्हाला देशील का. तर मग आपण कसं डायरेक्ट वेंडरकडनं तो माल उचलतो आणि मग तो माल लोकांना प्रोव्हाइड करतो. तोही आपण असा प्रोव्हाइड करत नाही, प्रत्येक वस्तू बॉक्समध्ये आलेली आपण उलगडतो, चेक करतो आणि मगच रॅपिंग करतो. आणि माझ्याबरोबर अशी माझी टीम आहे, माझ्या मुली आहेत, माझे मिस्टर आहेत, सासूबाई आहेत, सगळे एकत्र येऊन खूप छान असं एक माहोल तयार होतो ज्यावेळेस आपण तयार करतो. मग चेक करून आपण पॅक करतो. असं कधी झालंय का खूप मोठी ऑर्डर आली आणि त्याच्यामध्ये काहीतरी धांदल उडाली असं काही? हो, बऱ्याच वेळा झालेल्या अशा गोष्टी की एकदा मला IT कंपनीची ऑर्डर आली ती ठाण्याची, की ते म्हटले की नाही आम्हाला उद्याच हवी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही आमच्या कंपनीचा लोगो करून द्या आणि प्रत्येक आम्हाला बॉटल काढून ती त्यांच्या कंपनीचा लोगो, स्टिकर सगळं प्रिंट करून आम्हाला द्यायचं होतं. इतकी धांदल उडालेली. माझी टीम तर होतीच आणि आम्ही घरातले सगळे असे सगळे मिळून ती प्रिंट रात्री करून आणली आणि सकाळी पहाटे 2 ते 3 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण माल पॅक करून तयार ठेवला आणि 8 वाजता आमची डिलिव्हरी ठाण्याला गेली. किती जणांची टीम आहे तुमची? आमचं एक ऑटोवाला ठेवलाय मी ते आणि त्याच्याच घरातले दोघं ठेवलेले आहेत की बाबा त्यांचाही कसा उदरनिर्वाह होईल. त्यांचे मिस्टर म्हणजे मिसेस आहे आणि मुलगी. मग ते आपल्याला रॅपिंग वगैरे करून देतात आणि माझ्या मुली आहेतच की बाबा जास्त मोठी ऑर्डर आली की मग त्याही मदत करतात. तुमचा आय गेस मेट्रोच्या ह्याच्यामध्ये शॉपचा काहीतरी गोंधळ झाला, तो अनुभव आमच्या बरोबर शेअर कराल?
ज्यावेळेस माझ्या मिस्टरांचं प्रॉपर मंडईत दुकान होतं बर आणि अचानक की बाबा मेट्रो, की आता कसं व्हायचं, की एक सगळ्याच लेडीज जेंट्स इवन ऑल घरामध्ये असं होतं की अरे बापरे आता 4-5 वर्ष कसं होणार नाही की आपल्याला दुसरीकडे शिफ्टिंग करणार. मग म्हटलं अरे ठीक आहे, आपला हा तरी बिझनेस आहे, आपण ह्याच्यामध्ये आपण पुढे चालू ठेवू शकतो. की मग त्यांनी अचानक एक दिवशी सकाळी मेट्रोवाल्यांनी आले आणि आमचं दुकान म्हटले की नाही तुम्हाला आता तिकडे शिफ्ट व्हावं लागेल. आणि मग 10:30-11 वाजता त्यांनी शिफ्टिंग आमचं तिकडं केलं. महिनाभर दुकान बंद म्हणजे चालू होतं, पण लोकांना माहिती नव्हतं की बाबा इथलं दुकानं दुसरीकडं नेतात. हे लोकांना अजून लक्षात आहे, अजूनही लोकांना लक्षात येत नाही तसं की एका ठिकाणी असा बिझनेस. आणि माझं पिढीजात दुकान आहे, 70-75 वर्ष आजे सासरे त्यांचे, त्यामुळे एकदम असं सगळ्यांना तो धक्का बसला की अरे असं कसं काय एकदम हे झालं. मग तिकडून ज्यावेळेस तिकडे गेले, आताही थोडं फरक पडलाय, पण हळूहळू लोकांना माहिती झालंय की मेट्रोची दुकानं तिकडे गेलीत. पण माझ्या मिस्टरांनी मला याच्यामध्ये भरपूर सपोर्ट केली नंतर की तिकडं नाही तरी आपण इकडे की करू शकतो. त्यामुळे भरपूर अशा कंपनी दिवाळीमध्ये जॉईन झाल्या आणि असे माउथ पब्लिसिटीमुळे लोक पण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले. बरोबर आहे, बरोबर. सोशल मीडियावर आपण खूप साऱ्या पोस्टिंग करतो आजकाल आणि त्याच्यात पण खूप साऱ्या लीड्स जनरेट होतात. त्याच्याबरोबर तुमचा कसा अनुभव? आता बरेच कॉम्पिटिशन आलेले आहेत आपल्या इथे. बरोबर. की बाबा माझ्याकडे जर 200ला मिळतंय तर तो समोरचा त्याच्यापेक्षा कमी रेटनी देतोय, की मी कमी रेटनी तो समोरचा देतोय म्हणून आपण पण कमी रेटनी नाही ठेवलं. की मी स्वतः की नाही आपली वस्तू ही व्यवस्थितच गेली पाहिजे, ब्रँडिंग म्हणा किंवा क्रॉकरी ती फुटली नाही गेली पाहिजे, कंपनीचा लोगो व्यवस्थित गेला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी की नाही मी माझ्या कामावरती ते समोरच्यानी कमीने दिलं तरी आपण आपला रेट ठेवायचा आणि आपली जी पकड आहे ती ढिली नाही सोडायची. बरोबर आहे. आणि जर तुम्ही सर्व्हिस चांगली देत असाल, प्रोडक्ट चांगले देत असाल, प्लस तुम्ही चेक करून प्रोडक्ट्स देताय, त्याच्यामुळे तो पण एक गोंधळ नाही. बरोबर. आणि मी स्वतःच लोकांना सांगते की नाही तुम्ही कुठलाही बॉक्स उघडून बघा आणि तुम्हाला जर वाटलं की नाही हे बाबा खराब आहे तर तुम्ही रिटर्न देऊ शकता. पण आजपर्यंत टचवूड असं कधीच झालेलं नाहीये. लोक उघडतात पण त्यांना माल सगळा चांगलाच गेलेला आहे, कारण सगळी वस्तू चेक केल्याशिवाय आपण समोरच्याला प्रोव्हाइडच नाही करत. बरोबर आहे. खूप छान वाटलं मॅडम तुम्हाला आज इथे बोलवून आम्हाला, आणि आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.